तर आज आपल्यासोबत आहेत अक्षय वायकर, ईगल नाशिक टायटन्सचे प्लेयर ऑफ द मॅच. अक्षय, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन ऑन द विन अँड मॅन ऑफ द मॅच. खूपच चांगली बॉलिंग पडली. मागच्या सीझनपेक्षा या सीझनमध्ये तुमची बॉलिंग खूपच चांगली पडते. त्याच्यावर तुम्ही काय इम्प्रूव्हमेंट्स केल्यात मागच्या सीझनपासून? ऍक्च्युली प्रोसेस सेम आहे. यावर्षी रिझल्ट बेटर येतोय. मागच्या वर्षी मी ह्याच गोष्टी फॉलो करतो. मी या गोष्टीला कायम बॅक करतो की गोष्टी आपण जेवढ्या सिम्पल ठेवू तेवढं सोपं आहे. उगाच कॉम्प्लिकेट करण्यात काही पॉईंट नाही आहे. सो एक एक बॉल लक्ष देऊन जस्ट फॉलो द प्रोसेस, हे माझा प्लॅन आहे. लास्ट इयर तोच होता, याही वर्षी सेम आहे. आणि यावर्षी नुसतं विकेट्स नाही पण तुमचा इकॉनॉमी रेट पण खूप चांगला आहे. तर एका बॉलरच्या पर्स्पेक्टिव्हनी आम्हाला सांगा की अटॅकिंग म्हणजे विकेट टेकिंग बॉल्स टाकणे महत्वाचं आहे का आजकालच्या T20 इव्हॉल्व्ह जसं होतंय त्याच्यात इकॉनॉमिकल राहणं जास्ती महत्वाचं आहे? जर इकॉनॉमिकल राहिलो तर ऑटोमॅटिकली बॅट्समनला काहीतरी चान्स घ्यावा लागेल आणि जर तो त्याला लूज बॉल नाही मिळत आहे तरी तो चान्स घेणार आहे आणि त्याच्यात विकेट मिळणार आहे. सो आय थिंक विकेट इज अ बाय प्रोडक्ट आणि आपण डॉट बॉल्सच्या प्रोसेसकडे लक्ष दिलं पाहिजे. हा माझा प्लॅन होता आणि दॅट वर्क फॉर मी फॉर 2 गेम्स. तर आणि स्टील अर्ली इन द टुर्नामेंट बट जॉईंट हायेस्ट विकेट टेकर आहात आता, त्याबद्दल कसं वाटतंय? इट्स अ लॉंग टुर्नामेंट आणि यू नेव्हर नो पुढे काय होईल, बट चांगली गोष्ट आहे आणि होपफुली मी राहीन या पोझिशनला. फिंगर्स क्रॉस्ड.